सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेचा शुक्रवार व शनिवार भव्य एक्स्पो सातारा रनर्स फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी आयोजित केली जाणारी व संपूर्ण देशभरात लोकप्रिय अशी जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा रविवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी होणार आहे। या स्पर्धेचा भव्य एक्स्पो शुक्रवार दिनांक 30 व 31 ऑगस्ट रोजी आयोजित केला आहे। हा एक्स्पो दिनांक 30 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 7 आणि दिनांक 31 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या दरम्यान स्पर्धकांसाठी खुला असणार आहे। शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील कैलासवासी अभयसिंह राजे भोसले सांस्कृतिक संकुल येथे या भव्य एक्स्पोचे आयोजन केले असून या एक्स्पोचे उद्घाटन शनिवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता वेदांतिका राजे भोसले यांच्या हस्ते तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून या कार्यक्रमाला अजिंक्यतारा सहकारी कारखान्याचे कार्यकारी संचालक जीवाजी मोहिते हे देखील उपस्थित राहणार आहेत अशी माहिती संयोजन समितीच्या अध्यक्षा डॉक्टर आदिती चंद्रशेखर घोरपडे, उपाध्यक्ष आर्किटेक्ट उपेंद्र पंडित व सचिव विशाल ढाणे यांनी दिली। या एक्स्पोमध्ये स्पर्धेसाठी आवश्यक असणारे रेस किट स्पर्धकांना वितरित करण्यात येणार असून त्यामध्ये टी शर्ट, रनिंग बीब, संगणकीकृत टायमिंग चिप इत्यादींचा समावेश आहे। त्यासाठी स्पर्धकांनी नाव नोंदणी केल्याचा पुरावा म्हणून त्यांना आलेला ईमेल अथवा त्यांच्या मोबाईलवर आलेला मेसेज दाखवणे हे अनिवार्य आहे। प्रत्येक स्पर्धकाने आधार कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे असे आवाहन सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संदीप काटे यांनी केले आहे। स्थानिक सातारकर धावपटूंनी आपले रेस किट हे शक्यतो एक्स्पोच्या पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी ताब्यात घ्यावेत, जेणेकरून दुसऱ्या दिवशी बाहेरगावच्या स्पर्धकांना देखील रेस किट व बीब घेणे सोयीचे होईल असे आवाहन रेस डायरेक्टर अभिषेक भंडारी यांनी संयोजन समितीच्या वतीने केले आहे। नमस्कार, मी विशाल ढाणे, सेक्रेटरी सातारा हिल हाफ मॅरेथॉन। SRF फाउंडेशन, सातारा रनर्स फाउंडेशनतर्फे ही स्पर्धा आयोजित केली जाते। यंदाचं 2024चं हे 13वं पर्व आहे। छोट्याशा या साताऱ्यासारख्या ऐतिहासिक भूमीतून या आता 13व्या वर्षात आम्ही पदार्पण करताना सुरुवात जिथून झाली त्या मॅरेथॉनला 100-150 लोकांपासून सुरुवात झालेल्या या मॅरेथॉनला यंदा 8,000 जवळपास 8,000 रनर्स हे धावणार आहेत आणि इथला साताऱ्याचं नाव जगाच्या नकाशावर नेण्यात या मॅरेथॉनचा मोठा हिस्सा आहे। सलग 2 वर्ष गिनीज वर्ल्ड बुकमध्ये या स्पर्धेचं नाव गेलेलं आहे। इथला निसर्ग आणि निसर्गसंपन्न घाट आणि या अशा वातावरणात धावकांना पळण्याची एक मजाच वेगळी असते। घाटातले धबधबे, घाटातले रस्ते आणि याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या रूटवरती असणारा सपोर्ट। साताऱ्याची जी जनता आहे, साताऱ्याची जी लोकं आहेत, ही रस्त्यावर येऊन धावकांना फार छान पद्धतीनं प्रोत्साहन देत असतात। ढोल, ताशे, टाळ्या वाजवणे, पाणी देणे, स्प्रे मारणे एवढ्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज या व्हॉलेंटरीली केले जातात। म्हणजे इथे सर्वजण सातारकर एक मंगलमय सोहळा जसा साजरा करावा या पद्धतीनेच ही मॅरेथॉन साजरी होत असते। तर अशा सगळ्या धावपटूंना SRF फाउंडेशनतर्फे शुभेच्छा। सर, आपण बाहेरचे आंतरराष्ट्रीय धावपटू आहेत या स्पर्धेत भाग घेणार आहेत किंवा बाहेरच्या देशातून येणार आहेत, त्यांची कशी केअर केलं जाणार आहे? काय व्यवस्था कशी आहे? इथे आंतरराष्ट्रीय दर्जाची सुद्धा खेळाडू येतात। ते ही स्पर्धा धावण्यासाठी इच्छुक असतात। ते त्यांचं जे काही आहे त्यांचं त्यांच्या राहण्या खाण्याची व्यवस्था त्यांनी केलेली असते। फक्त धावण्याच्या मार्गावरती एलिट रनर म्हणून त्यांना पुढचं स्थान मिळतं आणि तिथून त्यांना पहिल्यांदी म्हणजे स्पर्धा सुरू करायला पहिला वाव दिला जातो। A, B आणि C अशा 3 कॅटेगरीमध्ये आपण सेग्रिगेट करतो रनर्सला। पोलीस परेड ग्राउंडच्या बाहेर तशा पद्धतीनं सेग्रिगेशन केलेलं असतं आणि म्हणजे एलिट रनर्स असतात, एलिट जे धावक असतात ते सर्वप्रथम सोडले जातात आणि मग बाकी मॅरेथॉन ही रेस नसून ही स्पर्धा धावणे एन्जॉय करण्यासाठी आणि स्वतःच्या आपल्या शारीरिक क्षमतांचा अभ्यास करण्यासाठी मानक स्पर्धा
म्हणून धरली जाते. हिल मॅरेथॉनचा अर्थ काय तर? सातारा हिल मॅरेथॉन. हिल मॅरेथॉन म्हणजे काय तर मॅरेथॉन जी आहे ही आपल्या पोलीस परेड ग्राउंडपासून वरती म्हणजे आपण समुद्र सपाटीपासून 648 मीटरवरती आणि तिथून 1089 मीटरपर्यंत जवळपास 413 मीटरचं एलिव्हेशन घेऊन स्पर्धक धावत असतो आणि आपला जो काही धावण्याचा कस आहे तो थोडक्यात तो लावत असतो म्हणून आपण याला सातारा हिल मॅरेथॉन असतो.